श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करा. मी आत्ता 8:30 वाजता गेले होते किती वाजता आणि आले किती वाजता, आणि सगळं देवीचं सामान वगैरे घेऊन आले. माझ्याकडे जे जुनं सामान होतं ते मी म्हणजे सगळं असं पाण्यात वाहून टाकलं होतं. मला नवीन घ्यायचं होतं. मग गेल्या वर्षी मी सगळं पाण्यात वाहिलं आणि नवीन आता यावेळेस मी सगळं नवीन सामान घेतलं आहे. नारळ म्हणजे देवीचा मुखवटा घेतला मी ह्यावेळेस. नेहमी मी नारळालाच म्हणजे ते आपले डोळे वगैरे असतात ना ते लावत होती. पण ह्यावेळेस मी मुखवटा घेतला जे सिम्पलमध्ये घेतले. दाखवते मी तुम्हाला. हे असं पण घेतलं आहे मस्तपैकी. तुम्हाला फिक्कट दिसत असेल बघा, लांबून दाखवते. खूप छान वाटतं आणि बरेचसे होते पण त्यातला हा कलर मला खूप आवडला आणि मस्त वाटतोय. हे कलशाला छोटेसे देवीचे पाय रांगोळी काढायसाठी बाजूला. बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला बाकीच्या वस्तू मी. हे बघा आता कलर किती छान दिसतोय बघा याचा. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल कलर याचा. कसं वाटतंय सांगा मला. हे घेऊन आले केळी, टॅमॅटो पण आणले सोबत. हार, याच्यामध्ये 5 फळं आहेत आणि वेणी. येलो मला पिवळी पाहिजे होती पण पिवळी भेटलीच नाही मला. पानं, ही खाऊची पानं, हे अष्टरची फुलं, भेंडी, नारळ पण नवीनच घेऊन आले. हे भाज्या आहेत आणि हे सगळं देवीचं सामान. मस्त वाटते. माळ, सुपारी पैसे वगैरे आणि हे सामान दाखवते. देवीचा मुखवटा दाखवते तुम्हाला. मस्त वाटतंय ते. हे गोल्डन बघितले होते पण गोल्डन मला नाही आवडले. म्हटलं मोत्यांचे घ्यावे. ते मोत्यांचे छान वाटतात ते. आणि नथ आहे, मोत्यांची नथ अशी. हे पहा देवीचा मुखवटा असा घेतला कारण की हा कसा कंटिन्यू वापरला तर चालतं, पण ते स्टोन वगैरे खराब होते म्हणून मी स्टोनचा नाही घेतला. हा मस्त वाटतं, हा टिकेल बरेच दिवस म्हणून हा घेतला. मी आधी नारळालाच लावायची ते डोळे वगैरे, वेणी वगैरे लावायची. तर आता म्हटलं मुखवटा घेऊन बघूया. आणि एक पुस्तक यंत्र तर आहे माझ्याकडे. आणि हे ओटीचं सामान. हे पण घेतले. मोत्याची माळ एक छान अशी आणि एक मंगळसूत्र. मला सगळ्यांमध्ये हेच खूप आवडले. खूप छान वाटतं याचा कलर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अश्विनी मराठी लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आज गुरुवार आहे तर माझं सगळी कामाने आज लवकर उठले मी. शक्यतो कधी मी म्हणजे थोडंफार उशीर होतो उठायला, पण आज खूपच लवकर उठले. झोपच नाही लागली मला. ह्याचं कारण मी नंतर सांगेन, पुढे अटॅच करतेच आहे मी, तुम्ही नक्की ऐका. आणि
लवकर उठून अंघोळ करून वगैरे पहिली पूजा करायची होती मला. बाकी सगळी कामं मी नंतर आवरली आहेत, पण पहिली पूजा करायची होती. मग पूजेची पहिली सगळी तयारी केली, मंदिर वगैरे सगळं पुसून काढलं. आणि आज गुरुवार म्हणजे स्वामींचा वार पण आहे आणि त्यांचं देखील स्वामींची पण पूजा वगैरे होती. सो म्हणून लवकर उठले, सगळी कामावरली, स्वामींची पूजा केली आणि गुरुवारचे उपवास देखील मांडलेले आहेत. म्हणजे महालक्ष्मीचा उपवास आहे माझा आणि मी दरवर्षी करते ते. आणि मस्तपैकी पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि कोणाकोणाचे उपवास आहेत तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी अशी छानशी तयार झाली आहे. मला म्हणजे कोणते सणवार असतील तर बऱ्यापैकी मला साड्या नेसायला खूप आवडतात. साडी खूप आवडते मला, साडी आणि ड्रेस जीन्सपेक्षा शक्यतो. आणि खरं म्हणायला गेलं तर मुलगी किंवा एक बाई साडीमध्येच खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते. मला शक्यतो साडी आणि ड्रेस खूप सूट होतात, म्हणून मी अशी केली आहे साडी. आणि असा आजचा मेकअप आहे. बघा, हे सिंपल अशा बांगड्या, एक मोठंसं मंगळसूत्र एकच वेअर केलं आहे आणि छान अशी कानातली आणि अशी पिंक कलरची लिपस्टिक, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे, जी वरून ग्रीन असते आणि लावल्यानंतर पिंक होते. म्हणजे बाजूला अशा फुलदाण्या ठेवलेत 2 मी. तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. आता रवा बनवायला घेते मी. चला, सिंपल तो प्रसाद दाखवायचा आहे देवीला. आणि तनुच्या स्कूलचा टाईम पण होता आहे, हळूहळू तो पण येईल आता क्लासवरून. तर मग बाकीची सगळी तयारी आवरायची आहे मला. आणि पुढचा ब्लॉग आपला कंटिन्यू राहीलच. काय काय करते दिवसभरात तुम्ही नक्की बघा. हा रवा मी भाजून ठेवलेला होता, बघू शकताय तुम्ही. तो भाजून ठेवल्यामुळे खराब होत नाही. तर आता शिरा बनवायचा आहे, तर थोडंसं घी टाकले मी त्याच्यात, गोवर्धन घी. मी हेच वापरते नेहमी. आणि थोडंसं आता भाजून घेते. थोडासा भाजून घेते, साधाच बनवते, जास्त काही म्हणजे काजू बदाम वगैरे टाकत नाही मी. थोडासा लालसर होईपर्यंत, आणि एकदम बारीक गॅस आहे. आता थोडंसं तेल टाकलंय आणि वेलची टाकली मी 2-3 त्याच्यामध्ये. आणि हा रवा असा छान असं भाजून घेतलाय मी. बघा कसं लालसर वाटतोय, थोडासा जास्त लालसर नाही करायचा. आणि आता ह्याच्यात मी
रवा टाकलं, पाणी टाकलं आणि साखर टाकले आणि असं मस्त हलवून बारीकच गॅस ठेवायचा. आणि आता याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटात आपला शिरा होईल. तर चाकून नाही बघू शकत कारण की उपवास आहे म्हणून. तर मी माझ्या अंदाजाने साखर टाकली याच्यात तुम्ही हवा असेल तर हळद पण टाकू शकता जर कुणाला पिवळा बनवायचा असेल तर, किंवा काजू बदाम पण तुम्ही टाकू शकता. चला मी आता झाकण ठेवते याच्यावरती. मस्त आपला असा छानसा रवा 10 मिनिटातला रवा आपला तयार झालेला आहे. 10-15 मिनिटातला रवा मस्त असा सुगंध सुटला याचा पण. चला आता देवांना प्रसाद दाखवते, स्वामींना आणि देवी समोर पण ठेवते थोडंसं. बघा अर्धा वाटीच घेतली होती पण किती झालं तरी पण. तर हा संध्याकाळी खाल्ला जाईल. ते गरम आहे खूप. ही देवी समोर आणि ही स्वामींसमोर ठेवून देते वाटी प्रसादाची. दुपारी छानशी झोप काढली कारण की सकाळी लवकर उठली होती म्हणून. आणि आता म्हटलं की आता थोडंसं स्वयंपाक करायचं आहे, लवकर जेवायला घ्यायचं. तसं पण डेली माझं लवकरच जेवण असतं आणि लवकर स्वयंपाक. तेव्हा कसं अर्धं जेवण तयारी झालेली असते. आता डाळ फोडणीला ठेवले, भात ठेवला आहे आणि आता पीठ मळून ठेवते आणि भेंड्याची भाजी. असं साधं सिंपल जेवण आहे. वड्यांची पानं मला घ्यायची होती पण भेटलीच नव्हती कुठं वड्या करण्यासाठी. सकाळी बघितलं तेव्हा पण मिळाले. तर आता मी ठरवलं की गोलभजी काढायचे पण ते जेवताना काढणार, म्हणजे जेवायला बसताच्या वेळेस, कारण ते गरम गरम तेव्हा छान वाटतात. आणि तशी भजी ना माझी मम्मी करायची. तर ती जी रेसिपी मला खूप आवडते ती गोल भज्यांची. मस्त असं मोठा कांदा ही मी नंतर कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत. पण आता उठल्याच्या नंतर असा गरमागरम चहा, काळा अद्रक टाकून, ऑल टाईम फेवरेट आहे माझा. तशी पण आज तनूला सुट्टी होती कारण की काल त्याची पिकनिक गेली होती तर मी पिकनिकला नाही पाठवलं त्याला. मला थोडंसं टेन्शन येतं. वॉटर पार्कला गेली होती आणि वॉटर पार्कला गेली होती तर मला ना म्हणजे थोडं टेन्शन येतं की अजून तो तेवढा कॅपेबल नाही आहे की स्वतःला सांभाळू शकेल. म्हणून त्याचे पप्पा म्हणले की मी घेऊन जातो. बनवायचे गुरुवारचा उपवास आहे तर मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेते कारण की मला तुरीची डाळ आवडत नाही याच्यामध्ये आणि फक्त मूग पण बरोबर नाही वाटत. म्हणून मी थोडेसे जास्तीची मुगाची डाळ घेते आणि थोडीशी मसूरची डाळ टाकते त्याच्यात. आणि आता ही धुवून स्वच्छ याला, मला कुकरमध्ये आवडत नाही शिजवायला सॉरी, थोडासा घसा बसला आहे त्याच्यामुळे. आणि आता ही धुवून मस्तपैकी ह्याला शिजायला ठेवते टोपामध्ये. हा फक्त डाळीचा टोप आहे, याच्यात मी डाळच बनवते. तर आता स्वच्छ धुवून घेते आणि ही शिजायला ठेवते डाळ. कधी कधी मी म्हणजे भिजायला ठेवते आणि त्याच्यानंतर पण आता थोडंसं कामं आहेत तर म्हणून म्हटलं की आता हे डायरेक्टली शिजायला ठेवते. ही बघा डाळ स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा कारण की केमिकल वगैरे असतात त्याचं, म्हणून धुवून घेतले. आणि आता ह्याच्यात पाणी ठेवते आणि शिजायला ठेवते. टोमॅटो वगैरे मी काहीच टाकत नाही ह्याच्यात, प्लेन डाळ शिजायला ठेवते ह्याच्यात. आणि जर फोडणीमध्ये मग मी टोमॅटो वगैरे टाकते. ही डायरेक्ट म्हणजे राहिली तरी थोडीशी बाजूला काढून ठेवून देते, मग ती खराब होत नाही. चपात्या एकदम लाटून घेतली, तवा ठेवलाय तापायला, डायरेक्ट शेकून घेते मी. आधी टाका थोडंसं, मी नाही टाकून पण मी चपात्या आधी लाटून घेते सर्व आणि नंतरच शेकते, भाजते, शेकते काही ते. हे बघा पूर्ण प्लेन अशी डाळ मी शिजवून घेतली, म्हणजे शक्यतो ही जरी राहिली तरी ती खराब होत नाही, दिसत नसेल. ही टोपामध्ये मी शिजवली आहे, मस्त एकदम बारीक होते. कधी कधी कुकरमध्ये राहते अशी जाडसर, मग
मी अशी प्लेन डाळ शिजवून घेते. वरून शेंगदाण्याचा कूट आणि काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ कमी होतं तर टाकलं आणि अशा प्रकारे वाफेवरची भेंडी तयार झाली मस्तपैकी. अशी पण भेंडी शिजवता येते, म्हणजे न जास्त तेल वापरता. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व भूती असलेल्या श्री उपवासाला डाळ, चपाती, भजी, भेंडीची भाजी आणि भाताने आमच्याकडे उपवास सोडतात. आधी ॲटलिस्ट 5 घास तरी खायचे पूर्ण आणि मग उपवास सोडायचा. त्यांना डायजेटिक इकडे पण चालू आहे. आमचं सुरू झालं तर मी चालू या उपवास सोडायला.